इचलकरंजीतील चावरे गल्ली परिसरात राहणाऱ्या संदीप जंबू चव्हाण यांच्या घरात चोरी करण्याच्या उद्देशानं अझहर मुजावर हा शिरला होता। त्यावेळी घरातील व्यक्तींनी आरडाओरडा केल्यानंतर संदीप आणि त्याच्या भावानं अझहरला पकडलं। मात्र स्वतःची सुटका करून घेण्यासाठी दोघांना मिठी मारत अझहरनं पहिल्या मजल्यावरून उडी घेतली। यात चव्हाण बंधू जखमी झाले। परिसरातील नागरिकांनी अझहर याला पकडून गावभाग पोलिसांच्या स्वाधीन केलंय। या प्रकरणाची सुनावणी जिल्हा आणि सत्र न्यायालयात झाली। सरकार पक्षातर्फे 5 साक्षीदार तपासण्यात आले। तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक RG गोमारे यांनी सादर केलेले पुरावे, सरकारी वकील HN मोहिते पाटील यांनी मांडलेला युक्तिवाद आणि साक्षीदारांच्या साक्षी ग्राह्य मानून न्यायाधीश MA भोसले यांनी अझहरला दोषी ठरवलंय। न्यायालयाने त्याला 1 वर्ष सक्षम कारावास, 500 रुपये दंड आणि दंड न दिल्यास 7 दिवस साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे।